नमस्कार छोट्या बालमित्रांनो, वाचन कट्ट्यावर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ऐकत आहोत शेख चिल्लीच्या मनोरंजक कथा. तर कथेचं नाव आहे म्हातारीचा गेला जीव. शेखचे अम्मी अब्बा शेतकरी होते. ते रोज सकाळी शेतात जात व संध्याकाळी घरी येत. घरी आले की त्यांच्या शेतातीलच गप्पा गोष्टी चालत. शेखला ऐकून वाटायचं आपण शेतात कामाला जावे, पण तो लहान असल्यामुळे अब्बा आणि अम्मी त्याला शेतावर घेऊन जात नसत. पण एके दिवशी अम्मी त्याला म्हणाली, बाळा तू येतो शेतावर? आनंदित झालेला शेख चटकन हो म्हणाला. अम्मीने त्याला एक खुरपं दिलं. खुरप्याने काम कसे करायचे हे सांगितलं आणि म्हणाली, सांभाळून कर हा, वेंधळ्यासारखे काहीतरी करू नकोस. तू काळजी करू नकोस अम्मी, मी बरोबर काम करतो. जा मग सांभाळून. मजेत उड्या मारत शेख शेतात गेला. शेत जवळच होते. तो शेतात जाऊन काम करू लागला. त्याला कामाचा आनंद वाटू लागला. बराच वेळ त्याने काम केले. मग त्याला जोराची भूक लागली. भुकेची जाणीव होताच खुरपे तेथेच टाकून तो धावतच घरी आला आणि म्हणाला, आम्ही खूप जोरात भूक लागली आहे, जेवण वाढ बरं लवकर. मला माहीत होते तुला जोराची भूक लागणार म्हणून. चल हातपाय धू, तुला जेवण वाढते. आज तुझ्या आवडीचा शिरखुर्मा केला आहे. शिरखुर्मा वा! आनंदाने उडी मारत तो मोरीतच पळाला. आम्मीने वाढलेले जेवण त्याला आज खूपच चविष्ट लागले. म्हणून त्याने विचारले, आम्मी आज जेवण फारच चविष्ट बनवले आहेस. मी शेतावर कामाला गेला म्हणून की काय? अरे मी तर रोजच्यासारखेच बनवले आहे, पण तू आज शेतात कामाला गेलास म्हणून तुला चविष्ट लागले आहे. म्हणजे शेतात कामाला गेलं की जेवण चविष्ट लागतं? होय, कारण दिवसभर शेतात काम केल्यावर कडकडून भूक लागते आणि कडकडून भूक लागली की साधेसुधे जेवणसुद्धा चविष्ट लागते. हो, मग मी रोजच शेतात जाईन, खूप काम करेन, जेवता जेवता तो म्हणाला. जेवण झाल्यावर त्याच्या लक्षात आलं, आपण खुरपे शेतातच विसरून आलो आहे. खुरपे आणण्यासाठी म्हणून तो शेतात गेला. खुरपे उन्हात होते. उचलायला हात लावला तर खुरपे तापले आहे हे त्याच्या लक्षात आले. तो मनात म्हणाला, खुरप्याला बराच ताप भरला आहे, अंग केवढे गरम लागत आहे, याला हकीमाकडे नेले पाहिजे. असा विचार करून तो हकीमाकडे आला आणि म्हणाला, हे खुरपे खूप वेळ उन्हात राहिल्यामुळे ह्याला ताप चढला आहे, तपासून जरा औषध देता का? हकीमाला वाटले शेखचा हा पोरखेळ चालला आहे, म्हणून तो मस्करीने म्हणाला, खुरप्याला ताप आहे ना, मग उपाय फारच सोपा आहे. मग करा ना, तूच कर ना, मी काय हकीम आहे? मी तुला तापाचा हकीम बनवतो. हसून त्याच्याकडे बघत हकीम म्हणाला, त्या खुरप्याला दोरी बांध आणि विहिरीत सोड. काही वेळा विहिरीतील पाण्यात बुडवून ठेवलेस की ताप त्याचा निघून जाईल. ताप काढायचा इतका सोपा उपाय ऐकून शेख धावतच विहिरीवर आला. दोरीला खुरपे बांधून त्याने विहिरीत सोडले. काही वेळ पाण्यात ठेवून वर काढले. पाहतं तर खुरपे थंड झाले होते. आपण तापाचे हकीम झालो याचा त्याला पराकोटीचा आनंद झाला. आता गावात कुणालाही ताप आला तर आपणच इलाज करू असेही त्याने ठरवले. ती संधी त्याला लवकरच चालून आली. त्याच्या शेजारची एक म्हातारी आजारी पडली. तिला ताप भरला होता. तापाने फणफणतच ती म्हातारी हकीमकडे गेली. पण तिनं जर हकीमकडे लवकरात लवकर गेली नाही तर तिची काही वाचण्याची शक्यता नव्हती. म्हणून घरातील लोक तिला हकीमाकडे नेण्याची तयारी करू लागले. पाळण्यात बसून 4 लोकांनी उचलून न्यावे लागणार होते. म्हणून घरातील लोक 4 धडधाकट माणसे शोधू लागली. तितक्यात शेख तेथे पोहोचला. तो म्हणाला, हकीमकडे जाण्यात वेळ मात्र वाया जाईल, त्यापेक्षा तिला विहिरीच्या पाण्यात 4 डुबके लावा, म्हातारी चटकन बरी होईल. हे तुला रे कसं माहिती? हकीमनेच सांगितलं मला. आता जरी तुम्हाला म्हातारीला त्याच्याकडे नेले तरी तो हेच सांगणार, त्यात वेळ मात्र वाया जाईल. त्यापेक्षा इथेच तो उपाय करा. मी सांगतो तो जालिम उपाय आहे. मी सुद्धा एकदा करून पाहिला आहे. एक तर पाळणा उचलायला 4 धट्टीकट्टी माणसे मिळणं कठीण होतं आणि शेख चिल्ली इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय म्हणजे हे खरंच असेल. म्हणून घरच्या लोकांनी तो उपाय करायचं ठरवलं. एका मोठ्या पाटावर म्हातारीला बसवलं. दोरी बांधून पाट हळूहळू विहिरीत सोडला. पाण्यात 4 डुबक्या दिल्या. मग शेख म्हणाला, आता वर ओढा, बघा म्हातारीचा ताप कसा निघून गेलेला असेल. त्याप्रमाणे तिला वर काढले. काठावर पोहोचताच घाईघाईने शेखने म्हातारीला हात लावला. अंग थंड लागत होते. आनंदून तो म्हणाला, बघा मी सांगत नव्हतं का, म्हातारीचा ताप गेला, तिचे अंग आता थंड आहे. म्हातारीला वर काढले पण तिची काहीच हालचाल दिसेना.
म्हणून घरातील एका माणसाने अंगाला हात लावून पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं म्हातारी मेली. चवताळून तो शेखच्या अंगावर धात जात म्हणाला, मेल्या म्हातारीला ताप नव्हे, ताप गेला नाही, तिचा जीव गेला आहे, म्हणून तिचे अंग थंड लागत आहे. असे कसे होईल? हकीम चुकीचा उपाय कसा सांगेल? अरे फसव्या, खोटारड्या, अशा शिव्या देत सगळेच त्याच्या मागे लागले. 1-2 जणांनी त्याला चांगले 2-4 धपाटे घातले. धपाट्यांनी त्याचा जीव कळवळला. वेदना मस्तकापर्यंत गेल्या होत्या. त्यांचे मारणे चालूच होते. कसा तरी त्यांच्या हातातून निसटून तो हकीमाच्या घराच्या दिशेने धावत सुटला. ओरडण्याचा आवाज ऐकून हकीम घराबाहेर आला. पाहतो तर शेख आणि त्याच्या मागून काही लोक आरडाओरड करत येत आहेत. पुढे येत त्याने विचारलं, अरे असे का ओरडता? ते काय झाले तरी काय? काय झाले? तुम्ही जो उपाय सांगितला तो आम्ही केला, त्यामुळे आमची म्हातारी मेली ना. अहो कसला उपाय? कुणाला सांगितला? ताप आला की विहिरीत बुडवले म्हणजे ताप निघून जातो, असे आपण मला सांगितले नाही? रडतच शेखने विचारले आणि हकीमने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. शेखचा तो किस्सा लोकांना सांगून हकीम म्हणाला, हा शेख एकदम मूर्ख आहे. ह्याचे म्हणणे ऐकून तुम्ही इलाज केलातच कसा? अरे मूर्खा, माणसाला औषध दिले तरच तो बरा होईल, विहिरीत बुडवून नव्हे. आणि या एका प्रसंगाने मात्र शेख चिल्ली गावात एकदमच प्रसिद्ध झाला.